तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि बघा माझं सगळं काम झालंय, स्वयंपाकही झाला आणि मी काय करते, इथे चाकूने आहे का नाही हे डबा फोडते पत्र्याचा, म्हणजेच तेलाचा डबा. आणि त्यातलं तेल काढायचं मला. आता इकडून तर काही तेल निघाना, चपात्यापुरतं जरी तेल आहे डब्यामध्ये, मी बघितलं अगोदर. तर याच्यात काही निघानाच. माहीच्या पप्पांना मी म्हणलं होतं एवढं तेलाचा डबा मला फोडून, तर त्यांनी नाही ऐकलं. मग म्हणलं चला आता आपणच हे करावं. मग डबा स्वच्छ पुसला आणि मग त्याला म्हणजे चाकूनं त्याला होल पाडलं. आणि बघा तुम्ही तेल किती निघलं आता ह्याच्यात, किती भरपूर तेल निघतं डब्यात. आणि चपात्या माझ्या होतील, भाजी झाली असती एक दोन, ह्याच्यात एवढं तेल निघलं. आणि मी अशीच करते, कोण कोण असं करते मला सांगा. आणि तिकडे एक नवीन डबा ठेवलाय, दुसरा डबा तिकडं आहे, ती अजून फोडलाच नव्हता. आणि ह्याच्यात ही लई दिवस झाला असाच पडला होता डबा. त्याच्यावर आम्ही दोन म्हणजे पिशव्या आणल्या होत्या तेलाच्या, त्या पण संपल्या आणि तेलाचा डबा फोडला नव्हता. तर मी मोबाईलची बॅटरी लावून बघितलं, त्याच्यात अजून किती तेल आहे. म्हणजे तिकडून बघितलं इकडले ह्याच्यात ही करून. म्हणजे मी असंच करते बाबा, कोण कोण असं करते मला नक्की सांगा कमेंट करून. एवढं तेल ती कधी खोलायचं? त्याचं चित्र आणि त्याचं चित्र वेगळंच आहे. थोडं फरक आहे, मरणाचं माग झालंय तेल बी खरं. तर इथं दुसऱ्या दिवशीचं आहे बरं का, थोडासा म्हणजे थोडासा शॉर्ट होता ती. आणि नंतर ना इथं बघा मी उठले होते आणि ह्यांनी पाणी भरायला लागलं होतं. तर सगळं हातरून उचलायचं काम ह्यांच्याकडेच असतंय. मी उठले आणि मी उठले की इकडे येते घरामध्ये, घरातलं आवरायसाठी. आणि माझा व्हिडिओ काढत होती, तर मला सगळं इकडं घेऊन यायला लागते. आणि बघा माझी आत्ता उन्हाळ्यात सध्या परिस्थिती ही अशीच आहे. मला आहे का नाही सुपलीमध्ये म्हणजे पायालाही घेतल्याशिवाय जमतच नाही. कारण की टाचचं एवढं साल्टचं गेलं का नाही की लय म्हणजे लय त्रास होतोय. ती पायाला असं म्हणजे टिकूच दे नाही, तीच टाच अशी खाली मोकळ्या ह्याच्यात टिकूच देत नाही. म्हणून मला हे असं थोडासा जुगाड करावा लागतो. आणि मोबाईल पण घेऊन आले मी येता येता चार्जिंगला. मांडीवर ठेवला की मोबाईल खाली पडतोय ना. हा अवतार माझा सकाळ सकाळ कसला आहे, असाच असते सकाळ सकाळ. तर बघू शकताय तुम्ही. आता मी आले इथपर्यंत आणि माही सगळे म्हणजे असं रिअल व्हिडिओ बनवते. रिअल म्हणजे मला किती टाईम लागतो काय होतं, मला घरात यायला कमीत कमी 15 ते 20 मिनटं तर माझं हेतच जातात घरात येईपर्यंत. झाडू मारायपर्यंत अर्धा एक तास तर मला सकाळनं घरातलं आवरायला जातोय. रोज सकाळनं घरातलं आवरायला अर्धा एक तास जातो. नंतर स्वयंपाक, परत घरातलं परत आवरायचं, अजून त्याला मला एक तासभर जातोय. तर इथं मी घरात आले, झाडू मारला. आणि झाडू मारल्याच्या नंतर माही म्हणत होती, म्हणजे माहीला लवकर जायचं होतं आणि माही म्हणली मला पोहे पहिलं करून दे. मग म्हणलं ठीक आहे तुला पोहे करून देते. मग तिला पोहे करायला घेतलं होतं मी. इथं बघा तिचं बघा स्टिकर पडलं होतं तिच्या बाटलीसोबत आलेलं. तर माझं भांडी हिन तसंच पडली होती घासायची. मग भांडी म्हणलं घासून घ्यावं, तर म्हणलं नाही राहू दे आता, भांडी काय नंतर न घासता येतील. आणि होतं पोहे करायपुरती होतं सगळं. तर त्याला केस चिटकलेला, ते केससुद्धा तिला आवडत नाही. तर बघा आता माझं हे असंच डेली रुटीनचं असं दाखवत जाईल तुम्हाला थोडं थोडं व्हिडिओ. कारण काय होतं माहिती आहे का, मला समजून घ्या थोडंसं. मी जर व्हिडिओ काढायला लागले का नाही, तर मला सरकूस तरच 10 मिनटं जातात. तो व्हिडिओ कसा काढणार मी, मला त्याचं टेन्शन आलं आहे. तर आता माईला मला पोहे करून द्यायच्यात. मी कचरा सगळा भरला आहे आणि इथला सगळा कचरा भरून मला तिकडं पिशवीत नेऊन टाकायचा आहे कचऱ्याच्या ह्याच्यात. सगळं इथं ठेवतच नाही मी, इकडला कचरा इकडंच भरते आणि तिकडला तिकडंच भरते. तर बघा इथं पिशव्या कचऱ्याला पिशव्या गिदी म्हणलं तर सगळ्या पिशव्याच फाटलेल्या होत्या. आणि ती काय झालं, मी त्याच्यात पिशवीमध्ये खरकटं टाकल्यामुळं नाही का, पिशवीच अशी म्हणजे ही झाली होती थोडीशी. म्हणून म्हणलं दुसरी पिशवी घे आणि दुसरी पिशवी ठेवायची. मग ही पिशवी ह्यांच्यापाशी दिली का नाही कचऱ्यात खरकटं टाकून द्यायला, तर मग ते मला बरं पडतंय जरा म्हणजे. तर आता मी सगळी भांडी गोळा करून ठेवते. खरकटं मी सगळं काढून ठेवलं होतं. आणि म्हणलं खरकटं काढून ठेवलं का नाही, मग परत नंतर भांडी घासायला सोपं जाते. म्हणून म्हणलं अगोदर पोहे घ्यावं करून माहीला. आणि ह्याच्यात पाणी ओतून ठेवते मी, कारण की उन्हाळ्याचं आहे का नाही,
एवढं म्हणजे एवढं भांडी वाळत्यात, कोणाकोणाची भांडी वाळत्यात ते पण मला सांगा बरं का. लय भांडी वाळत्यात. म्हणून पाणी आलं होतं. पाणी आलं की मग कसं पटापटा कामं होतात सगळी. आता मी पोहे करायला घेतले. माहीला पोहे करून देते पहिलं. माहीला खाऊन पिऊन गेली का नाही घरातून मग बरं वाटतं जरा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राबलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नाभेची चांदणी तू ग भासे चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग तुला जन्मोजन्मी मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तर माझी कविता तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बघा आता माझं सगळं काम झालं आहे आणि मी आता इथं कांदा चिरून घेते पहिला. आणि तिथं गॅसवर म्हणताना काय आहे तर गॅसवर आहेत रात्रीच्या 2 चपात्या आहेत. माझ्या पप्पा म्हणलं मी आत्ता खाणार आहे म्हणून मी तसं झाकून ठेवलं त्याला वरती तसंच. आणि आता मी पोहे भिजायला घातलं आणि माहीला पहिलं पोहे करून देते. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला गाणी ते ऐकायचे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा की कोमल व्हिडिओमध्ये सुद्धा तू गाणी म्हणत जा. तुझे जसे आहेत तसे व्हिडिओ आम्हाला आवडतात असं पण सांगा. म्हणजे मला आणखीनच भारी वाटेल. कारण की जे रिअल आहे ते रिअल आहे. असं काटछाट करून मी काहीसुद्धा बनवायचा प्रयत्न करत नाही. तसं करल प्रयत्न बनवायचा व्हिडिओ काटछाट करूनसुद्धा. कारण की थोडं थोडं कामं दाखवलीच पाहिजे व्हिडिओमध्ये. सगळं रिअल असं आवडत नाही कोणाकोणाला बघायला त्यामुळं. आणि मला कसं आहे माहिती आहे का, मला समजून घ्या तुमच्यापेक्षा मला आहे ना थोडासा वेळ जास्त लागतो मला प्रत्येक कामाला. जर माझ्यासमोर कुणी आलं का नाही, आता माझ्याकडे जी येऊन गेलेले आहेत ना त्यांना माहिती आहे माझी अवस्था, त्यामुळं ती मला समजू शकते ते. कारण की मला आहे का नाही कोण आल्यावर तर मला कामं सुधरत नाही आणि ऐन टायमावर तर मला अजिबात काम सुधरत नाही. आणि म्हणजे अचानक कोण आलं तर मला सुधरत नाही अजिबात. म्हणजे माझं कसं होतं माहिती आहे का, मला एक तर सरकू का काय करू तेच समजत नाही. मग मला आहे का नाही असं दम आणि काम करायची सवय आहे. पण माझं काम असतं ते असं ही असते एकदम स्वच्छ असतं मला. नाहीतर मग ते काम मी तसंच ठेवते. मला जर मूड नसेल लगेचच कुठलं काम करायचं म्हणजे भांडी म्हणा काय म्हणा तर मी त्याला थांबवते थोड्या वेळ आणि मग नंतर ती कामं करते. पण मला आहे का नाही म्हणजे असं लावला जाव टुमकी बजाव असं काम मला नाही आवडत अजिबात. जे असेल ते नीट करायचं व्यवस्थित करायचं, नाहीतर ते कामच करायचं नाही असं आहे माझं. तर आता म्हणलं माहीला पोहे करून देते. मिरच्या बघा हिरव्या मिरच्या काढल्या 2 आणि पोह्याला काहीच नव्हतं बरं का, कोथिंबीर ही असलं काहीच नव्हतं, नुसत्या हिरव्या मिरच्या आणि ते म्हणलं असू दे बाई तेवढं तर म्हणलं खाऊन तर जा. मग तिला मग पोहे करून देते मी आता. आणि कालच्या एक व्हिडिओचं सांगायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना वाटलं की मी माहीला ओरडले काय की, पण तुम्हाला खरं सांगायचं का माझा आवाजच तेवढा आहे. आवाजच तेवढा आहे. मी असं म्हणजे मोठ्याने बोललं ना असं प्रत्येकाला वाटतं की रागवती का काय, पण नाही हो माझा आवाजच तेवढा आहे त्यामुळं. आणि आता ती सांडलंय तर त्याला मी तर काय करू शकते. आता पडलं तर पडलं पातीला म्हणलं आता काय करू. फक्त वाईट ह्याचं वाटलं होतं मला की बाबा म्हणलं आता झालं माझ्या मागं आणखीन कुटाणा आला एवढं वाटलं होतं मला. पण केलं ती सगळं पुसून बी काढलं आम्हीच. नंतरून तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलंच. तर चला तर मग माझा हा व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्हाला सकाळ सकाळचा. बघा कामालाच माझ्या 10-15 मिनटं जातात. हा व्हिडिओ नाही म्हणलं तर 10-11 मिनटाचा तर असेल. म्हणजे कमीत कमी 10 ते 15 मिनटं मला घरात यायला लागतात सरकत. एवढा टायमिंग आहे माझा. आणि सगळ्या ताईंना ह्यांनी इतक्या भारी भारी कमेंट आहेत त्यांच्या की कोमल तुझी स्वच्छता लय आहे
आणि तीच आम्हाला लय आवडती. त्यामुळं तुझे जसे असतील तसे व्हिडिओ टाक असं पण सांगितलं कारण तू काम करतानाच आम्हाला बघायला आवडतंय. अशा पण एका ताईंनं म्हणले तर मला लय भारी वाटले. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा. बाय सगळ्यांना.